यायची. हा. ज्याची आधी ज्याचे मागे राहील त्याने घेऊन यायची. कधी सांगू कधी लागली होती. मग आता माझी संपली, आता तू आणायची. काय लागले होते काय लागले होते तर लागली होती कुल्फी संगच खायची. आणि ज्याची आधी संपल ना, चहा वगैरे काय नको. अरे वा, तुम्ही व्हिडिओज करता. व्हिडिओ बघताना घ्या ना खुर्ची, आण ना दादाला बसायला. नाही बसायला काय बसतो. बसा बसा, नाही खुर्चीवर बसा बसा. चहा वगैरे काय? खूप छान वाटतं दादा, बसा बसा. व्हिडिओ बघतात काय? आतुरतेने किती बघतो. दिवसापासून व्हिडिओ बघताय तुम्ही? रेग्युलर बघते, दिवस चुकत नाही, जेवणच करत नाही त्याशिवाय. बसा. दादाने मागितलंय देते का? हे दादाने मागितलंय देते का? कुणाला द्यायची दादाला द्यायची तर कुणाला द्यायची दे की मी देऊन येतो. मी देऊन येतो ना दे. आईंनी काय बनवलंय बघा मित्रांनो. मी चहा पित नाही म्हणून हा रसना बनवलाय, आईला बी दिलाय. मला गोड चालत नाही, त्यामुळे आमच्या घरी साखर गुळ ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी बंद आहेत. राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठुंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज सकाळ सकाळ कोण आलंय बघा, शिवाला. शिवा राम राम म्हण. राम 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 मंडळी. बघा शिवा आलाय आज सकाळ सकाळ, आणि शिवा सोबत आपला ब्लॉग चालू झालेला आहे. कसं वाटतंय वाड्यावर तुला? छान वाटते का? शाळेत जातो का नाही? शाळेत बिळेत जातो शिवा आपला. तर आता इथून पुढं दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मित्रांनो, हा चिंगाबी कोण आहे? शिवा येऊ चिंग्या. हा चिंग्या बी आलाय आणि शिवा बी बसलाय या ठिकाणी. यांना आपलं सकाळ सकाळ यावं लागतं वाड्या बाबा, आपली बकरी बघायला. आपली आई चालली घोड्यांना पाणी पाजायला. तेव्हा तिकडं घोडी येतो का घोड्यांना पाणी पाजायला चालली आहे. आणि मला या ठिकाणी भांडी भरायला लावल्यात सगळी. आता बोर चालू करील, त्या वावरातलं जे मालक आहेत ना ते बोर चालू करताल, मग आपण ही सगळी भांडी भरून घ्यायची. वा इथं वाघेरी भेंडी निघली राव. सकाळ सकाळ आपली मेंढरं आले ते पाणी का पाणी पिले ते मित्रांनो. ह्यांना चारायला नाही आधी म्हटलं पाणी पाजावं, पाणी पिली म्हणजे मग नेहर चालते. हो का उकलेली मित्रांनो ही 3 कुकरी. हो का नुसती पळत सुटलेले इकडं तिकडं. आता यांना माघारी येऊन बोलवाय आलतो बाबा पळत. सगळा मेंढरं लांब गेलेले. ही बसली पाणी पित एका घरी, आणि पाणी पित बसली आणि चुकून अजून बी त्यांना कळा नाही. हो का यांना लय पळत आलो नाही का, इकडं कुत्री बित्री लय डेंजर आहेत. पळत गेलो बोलून आणलं यांना. मेंढरं घेऊन आलोय आपण पाचोळीच्या रानात मित्रांनो. हो का इथं अजून कडबा नेला नाही. इथं एक कडबा, तिथं एक पडेल की. हे कडबं साईडला आहेत, त्याच्या अलीकडून जे उचललंय ना त्याच्यात आम्ही मेंढरं जातोय. का बोगा भागाला वाऱ्याने जातोय राव. हे असा बोगा पडलाय आणि वारं लय सुटते, त्यामुळे जाते वाऱ्याने. त्याकरता मेंढरं चाराय आणलेत आपले. हो का आपल्या गाड्याला कणीस चारायचं चाललंय. हो का कणीस आणलंय एक. कसा खातो या वाघ, लाडका बनलाय आता लाडका. पळतच येतो असा, हातात बघितलं ना पळतच येतो खायला गडी. दुसरं खाई नाही ना याला, असं शालका चारा लागतो या. आम्ही ज्या दऱ्यात आलोय ना इकडला पक्ष्यांचा आवाज ऐका फक्त. आता एवढं पक्षी ओरडतात मित्रांनो. हे डोंगर जळल्यामुळं लय बेकारी झाली असेल. इकडं थोडं जिकडं जळलं नाही ना ह्या साईडला आम्ही आलोय, आणि इथं एवढं पक्षी मस्त ओरडतात लय भारी वाटते. इकडं इथपर्यंत जळलं या. हो इथवर असं जळले, आणि इकडं जळलं नाही. इथं आपले मेंढरं आहेत. मी आपलं बाभळीच्या सावलीला थांबलोय. हो का या बाभळी खाली मी आणि मेंढरं चरतात आपली इथं वाईज. हा बेकार आहे बेकार. हो का 3 आहेत राव. त्यांना पळायचं बी कळा नाही आता कोणाक जावं. हो का 3. तर मित्रांनो आता या ठिकाणी जी जनावर आलती ना ती कोण होतं माहिती का? भेकरं होती. आणि 3 होती. मला वाटतं एक त्यांची आई होती, 2 पिल्लं होती. आता डोंगर जाळल्यामुळं डोंगरात काही चारा नाही राहिला, त्याकरता ती अशी आपली बटकत खाली शेताने येणे येतात. तर इथं आलती, मी त्यांचं शूटिंग घ्यायला आलो, ती पळाली राहून. इकडच्या बांधांचं गावात कापायचं राहिले. हो का बांधांना लय गावात याच्यात पेंढ्या तयार होत्यात लय मोठाल्या.
मित्रांनो दादा या ठिकाणी बसले ते आणि दादांच्या डोक्यावर काय आले बघा. हो काय अगं बाया 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 और कसं डुलतं या मायकच यायला बघतंय चावायला. अरे उडीच आणली दुपारची आपली मेंढरं पाण्यावर आल्या ते हो कशी पळते ते चिंगाट. काय काय तर जे मोहरं आले त्यांना भेटली जागा. आता ह्यांचं झाल्यानंतर या बाकीच्यांना पळत येते ते अजून मागणं लेवून लागते त्यामुळे सारखे ताण येईल त्यात. आपला मेंढर बसल्यावर काय बेते माहिती का. कुल्फी आणले कुल्फी मित्रांनो. कोण नव्हतं अगं आपला दादा बघा. दादा नाराज झाला. कोण खायचं होतं कोण संपले ते त्याकरता कुल्फी आणले. हा बघा आता खाऊ मस्त कुल्फी बसल्या बसल्या. त्यापैकी दादांची माझी कुल्फी चालली खायचं. आईला फसावलं आपल्या. काय दादा आई काय म्हणेल व्हिडिओ बघितल्यावर. काय म्हणे कुल्प्या करते मला ठेवून खात्यात आहे कुल्प्या. लय मस्त आहे का नाही दादा. खाव्याची आहे ना. मग आता येते कोणाची ध्यान कोणाची आठवण होती कोणाची आठवण होती. कोणाची आठवण काय कुल्फी चांगली चांगली एक नंबर आहे मित्रांनो. काव्याची असेल का कायची असेल दादा का पेढीची असेल. दुधाची साखरेची दुधाची साखरेची. दादा असं उन्हाचं कुल्फी बिल्फी खायला मस्त वाटतं का. वाटतं ना गार गार हुड हुड. मेंढर ताप देते ते मित्रांनो. गार गार कसं थंडगार उन्हाळ्यात मस्त खायला वाटतं. हा. ज्याची आधी ज्याचे मागे राहील त्याने घेऊन यायची. कधी सांगू कधी लागली होती मग आता माझी संपली आता तो आणायची. काय लागले होते काय लागले होते. टर लागली होती कुल्फी संगच खायची आणि ज्याची आधी संपल ना ज्याची मागे राहील त्याने आणायची. ज्याची आधी संपल त्याने टर लागली होती मित्रांनो टर. असं काय लागलेलं नव्हतं. नाही लागली होती आता तो आणायची. हे कुल्फी आणाय पैसे दादांनी दिले होते आपले आणि मी आणायचं काम केलं होतं. दादा मग त्याला टर लागली होती टर. मेंढरा आल्या ते कांद्याच्या पातीमध्ये बघा. इथं कांद्याचे पात खायला आणि इथं बघा याल डफळीचं वेल आहेत मित्रांनो. हे बी चाराय सांगितले. आणि इथं मध्ये बघा काय ज्वारीचं ताट. तेव्हा का आपलं भाऊ बघा हात करते ते आपल्याला. हे आपल्या तिथे राहतात नाही का. आपली वाडा आहे ना तिथे राहिला आहेत ते इथं कामाला आहेत वाटतं. हवा या ठिकाणी बघा कसं आहे कणीस. राम राम हो का. इथं आलेत ना बकरी चरायला. इथं कामाला आहे काय तुम्ही. व्हिडिओ बघता का नाही आपलं. हा ज्या ठिकाणी आल्यात ना एवढीच शेती आहे मित्रांनो. नाही तर सगळ्या कंपन्यांनी येडलंय बघा. बघा इथं तेवढं घर आहे आणि इथं एवढी शेती आहे. नाही तर बघा गोल येड्यावर सगळ्या कंपन्या झालेल्या. आमदार बघा आमदार कसा खातोय आमदार. दादाने मागितलंय देते का. हे दादाने मागितलंय देते का. कुणाला द्यायची दादाला द्यायची तर कुणाला द्यायची. दे की मी देऊन येतो. मी देऊन येतो ना दे. हा त्याला द्यायची. तवर नाही होय. आता माझ्याजवळ फोन केला म्हणला म्हातारीचं घेऊन ये तेवढं. हा पटवून आणले त्याने आता 15 दिवसांनी. फोन केला फोन मला आता. पटवून आणले त्याने. चालवले ते वाड्याला. हे आपलं प्लॉटिंग आहे मित्रांनो. लय जुनं प्लॉटिंग आहे आणि या प्लॉटिंग मधनं मेंढरं चालवले ते. हे आपलं हे मोकळं असतं काय इकडं मेंढरं आली गेली तरी काय नाही. तर मित्रांनो आपलं दादा बघा पुढं चालले ते. आणि हे आपलं साहित्य होतं दुसरी ग ठेवलेलं ते दादांनी बघा कसं चालवलंय आपलं महागत धरून. तर असं नाही का हे असं घेऊन साहित्य जाताना ना भरपूर जणांना लाज वाटणार मित्रांनो नाही का. आता आपण गावातनं जाणार ही माणसं बिनसं बघणार आणि ते कसं आहे माहिती आहे का मित्रांनो आपले हक्काचं आहे. त्यामुळं या दुनियेमध्ये ना कधी लाजायचं नाही मित्रांनो.
हे मी तुम्हाला उदाहरण देतो. आता आपल्या दादांना कसली लाज नाही, कोण आता ओळखीची सगळी माणसं ही बघणार ती बघणार, तरी काय लाज वाटत नाही. त्याकरता मला असं तुम्हाला सांगावंसं वाटतं मित्रांनो, चोरी करून असं म्हणजे नाही का, चोरी करून लाचारीने जगण्यापेक्षा किंवा स्वाभिमान विकून जगण्यापेक्षा ना, मेहनत करून स्वाभिमानाने जगलेलं केव्हाही चांगलं असतं. आणि तुम्ही काय करा, कुठला आता समजा भरपूर लोक भरपूर मुलं असं नाही का काम करतात आणि असे जवळची माणसं आले की लाजतात, तर लाजायचं नाही मित्रांनो. कोण आपल्या घरी आणून देत नाही. तर आपलं दादांनी हे घेतलंय ना, ते मला जरी घ्यायला लावलं ना तरी मी लाजणार नाही, कारण का तर मी एवढं पब्लिकमध्ये याच्यामध्ये व्हिडिओ बनवतो, मला कसलीच लाज वाटत नाही. इथं पाणी ठेवलंय हो का, इथं सगळे तुटून पडले ते पाणी, टप भरले ते टप हो का. पाणी काढून घेते ते दादा दोघा, टप द्यायचं त्यांना, पाला भराय. तर आजचा आपला संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय. आई आज काय कालवण करणार? वरण. अयो मित्रांनो, आपलं आवडीचं भरपूर दिवसातनं वरण करायचे. दादा आवडतं का वरण? आवडतं की, आवडतं ना. दादा मोबाईल मध्ये गुंग झाले बाबा का. काय बघताय? टेटस. हा, नानांना नुसतं या टेटस बघायचं. आपला पप्पा आज काय मेंढरा का नव्हता, त्यामुळं काय आला नाही व्हिडिओ, डायरेक्ट संध्याकाळी हो का. आईचं चाललंय भाकरी. आपली वरण बनवायची तयारी चालली या ठिकाणी. डाळ शिजवून घेतली. डाळ शिजवली, आता काय करायची आहे? आता ना लसूण टिचून घेणार आहे. हो का, आपली भाकर. आपलं लसूण टेचायचं चाललंय, लसूण बिसून घालून आई मस्त वरण तयार करणार आहे या ठिकाणी. पण आता जिरी नाही, संपली या. जिरी नाही यार, पण जाऊ द्या, जसं असेल तसं करायचं वाड्याव. पण ते जिरीचं ध्यानातच राहत नाही सांगायचं. ध्यानात राहत नाही, पण आपलं साधं सोपं वरण सुद्धा मस्त होईल आहे. हा, लसूण घालून चांगलं लागतं. लसूण घ्यायचा तळून, मस्त होतं वरण. थोडस तेल टाकून घेते. लसणात आपलं तेल टाकले. लसूण चांगला तळून झाला या. आता थोडीशी हळद टाकून घेणार आहे. वरणाला आपली हळद, लसूण चांगला तळून घेतला बघा आईने. आता थोडस मीठ टाकून घेते. मिठाची, लसणाची, हळदीची चांगली ग्रेव्ही तळून घेतली. ग्रेव्ही मित्रांनो, अशी ग्रेव्ही बनवली ना, मग काय ग्रेव्ही चांगली असेल तर भाजी खायला भारी लागते. लसणाची याची ग्रेव्ही चांगली तळून झाली, त्यात ही शिजवलेली डाळ टाकून घेते. हा, ग्रेव्ही झाली मित्रांनो. आता आपली डाळ टाकायची चालली वरणाची. वरणासाठी कायची डाळ आहे? मुगाची. हा, मुगाची डाळ. मुगाच्या डाळीचं वरण मस्त लागणार खायला मला वाटते. तर मित्रांनो, आपण ज्यांच्या शेतामध्ये बसलोय ना, ते मालक आहेत हो का या ठिकाणी, छोटे मालक आहेत. आणि हा आपलं ह्याने सुद्धा आपल्याला सबस्क्राईब केलेलं व्हिडिओ बघतो. तर आपलं जे कोणी व्हिडिओ बघतं आणि आपल्यापाशी येतं ना मित्रांनो, ते आपलं कर्तव्य आहे. ते आपलं एवढं व्हिडिओ बघतात म्हणजे त्यांना व्हिडिओमध्ये घेणं. तर हा आपला भाऊ व्हिडिओ बघतो का नाही? हा, बघतो की. सबस्क्राईब केलं केले. तर भाऊने सबस्क्राईब केलं. नाव सांग तुझं काय आहे ते? सोहम वाडकर. हा भाऊ आपला यांच्याच शेतात वाडा बसलाय, पण व्हिडिओ बघतो. आणि बघा, हा हे सोहम, हे आपल्याला मस्त आईला मदत करतो, पाणी बिणी बी देऊ लागतो. मित्रांनो, आई पुढे चाललोय आपण ताईच्या घरी. हा, इथे एक ताई आहेत, जरा आजारी आहेत. ते आपले व्हिडिओ बघतात, तर त्यांची इच्छा आहे आपल्याला भेटण्याची. तर ताईंपाशी चाललोय. चहा वगैरे काय नको? अरे वा, तुम्ही व्हिडिओज करता. व्हिडिओ बघताना नाही बसायला काय बसतो. खुर्चीवर बसा. चहा वगैरे काय? व्हिडिओ बघतात ताई. किती दिवसापासून व्हिडिओ बघताय तुम्ही? रेग्युलर बघते, दिवस चुकत नाही. जेवणच चालत नाही त्याशिवाय. बसा. तर मित्रांनो, काय आपल्या तुमच्या वेळाने तुम्ही बसायचं पहिले. रोज बघते व्हिडिओ. रोज ना? दादांच्या किंवा नानींच्या माझ्या म्हणजे आठवणीतल्या ज्या गोष्टी आहेत ना, मी सांगायला गेले तर रात्र पुरणार नाही आणि वर्षही पुरणार नाही. आनंद होतोय समोर पाहून सर्वांना. ऍक्च्युली झालं असं की फार दिवस माझी आणि नानींची भेट नव्हती झाली, आणि 3 दिवसापासून तुम्ही समोर आलाय, तर तो आनंद मला अक्षरशः
म्हणजे गगनात नाव येऊन एवढा आनंद हा झाला. ताईंनी कमेंट केली. काय तुमचं नाव काय सांगा? अश्विनी शिंदे. हा ह्या बी व्हिडिओला ताईंची कमेंट येईल मित्रांनो. तर ह्या आपल्या ताई बघा समोरासमोर. ताई जरा आजारी होत्या नाही का, आजारी असल्यामुळं ताईंना काय आपल्याला भेटायला येत आला नाही, पण मग म्हणलं ताई आपल्या फॅन आहेत आणि आजारी आहेत, आपण स्वतःहून ताईंना भेटायला गेलं पाहिजे. तर मला पाहून खरंच त्यांना खूप आनंद झाला. त्यांना आनंद झालेला पाहून मला तर त्या डबल आनंद झालेला आहे. सगळं आनंद किंवा छोट्या गोष्टीमध्ये माणसाला नवीन काहीतरी शिकायला मिळतं, किंवा एखाद्या ठिकाणी नवीन गेलो आपण तर ते कसं संगोपन करायचं किंवा त्या वातावरणाशी कसं लगेच एकरूप व्हायचं हे तुमच्याकडून शिकायला मिळतं. कारण सिटीमध्ये जी लाईफ असते ती गावाकडे अचानक बदलल्यासारखं होतं. कारण मी एक सिटी अनुभवातली एक व्यक्ती आणि मला इकडे आल्यानंतर नवीन सर्व बघायला मिळालं किंवा नानींची माझी अशी छान ओळख झालेली. खरोखर आजारी होत्या मित्रांनो, त्याकरता मी भेटायला आले खास ताईंना. ताईंचा आधीचा फोटो बघा, तब्येत कशी होती ना आता ताईंची. खरंच असं नाही का वाईट वाटते ताईंची तब्येत बघून. ताई भरपूर आजारी होत्या. तुम्ही जर मला आधी कमेंट केली असती तर मी आवर्जून भेटायला आलो असतो तुम्हाला. तो पण दिवस खूप आनंदाचाच आहे. प्रत्येक क्षण आणि प्रत्येक दिवस आनंदाचा आहे. यामध्ये कोणत्या मुहूर्ताची किंवा कोणत्या दिवसाची गरज नसते बरं का. हा का आपली आई बी चांगली खुश झाली. आई कसं वाटतंय ताईंच्या घरी? भारी वाटते. हा मला इकडे आल्यानंतर खरं असं बघायला मिळालं समोर तुम्हाला, त्यात पण खूप आनंद आहे. आणि ना तुम्ही कुठे पण असाल किंवा या भागात या, आवर्जून आम्हाला भेटून गेल्याशिवाय जायचं नाही. तुमच्यासोबत व्हिडिओ बनवणार इथून पुढं. नक्की नक्की. आता तुम्ही जेवायला थांबा. आईंनी काय बनवलंय बघा मित्रांनो. मी चहा पित नाही म्हणून हा रसना बनवलाय, आईला बी दिलाय. मला गोड चालत नाही त्यामुळे आमच्या घरी साखर गुळ ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी बंद आहेत. म्हणजे ज्या गोष्टीचा आपला त्रास आहे ते घरी आणूच नाही. भावी जीवनामध्ये आपल्याला चांगलं जगायचं असेल तर पत्ते पाणी पाळणे आणि चांगलं राहणे. हे आम्हाला दिले, आता पिऊन बघू कशी टेस्ट आहे. वैद्यांची भेट गेलो आज तर म्हणलं रसना दिलाय. बोलता बोलता केला आणि दुपार तरी साखर होती का सांगा बरं. काय साखर नसते तरी मस्त आहे. असू द्या. गरम नसते. खरं सांगते तुम्ही करताना छान आहे सगळं काम. तेव्हा भेट झाली ना आपल्या ओळखीला 1 वर्ष झालं असतं. झालं असेल पण मी कॉलेजला असल्यामुळे मी कॉलेजला यायला जात असतो. मी लहान बोल होती म्हणून मी खायला प्यायला आणायचे, तेवढंच आपलं पटकन द्यायचे आणि सगळं 2-3 शब्द बोलायचे. आणि मला घरी येऊन आमची जीवनशैली कशी आहे, बिझी कामाची माणसं आम्ही, ऑफिसला पंचिंगला पोहोचणं, घरी येऊन मिस्टरांना कामासाठी त्यांची तयारी करणं, घरी येऊन सगळं घरचं काम करणं. मग त्या ह्याच्यामध्ये मला जास्त त्यांच्याकडे थांबता येत नसायचं, आवर्जून आवाज द्यायच्या. आणि मला तर एवढी बोलण्याची आवडी होती. सगळं बंद झालं 6-7 महिन्यात सर्वांशी, पण आज सगळं भरून निघालंय. ते कसं असतं, आपल्या आईला एखाद्या व्यक्ती भेटला ना, आईला करमत नाही त्यांना बोलल्या भेटल्याशिवाय. या ताई आपल्या आईसोबत बोलल्या हे झाले ना, आई आवाज द्यायची काय ताईंना. आवाज द्यायचे. काय वाटून चालली की ये ना काय 2 मिनिटं नाही यावं, पण 2 मिनिटं काय सुद्धा बोलल्याशिवाय पुढे जात नव्हती. तर मित्रांनो आलेलो आहे आपल्या घरी आणि आपलं जेवण आलंय आता नाही का. बघा वरण, बाजरीची भाकर, त्यासोबत मिरची. आणि ताईंना भेटा गेलतो, ताई जेवण करा म्हणत होत्या, पण ताईंना म्हणलं आता जेवण आम्ही बी बनवलंय वाया जाईन. तर ताईंनी खास आपल्याला मटकीची भाजी दिली, वाजता एकदम मस्त येते. तर हे आजचं वाड्यावरचं जेवण आहे आपलं. तर मित्रांनो या ठिकाणी आता मी आलेलो आहे झोपायला. आता झोपायचं नाही, लगेच एक व्हिडिओ बी एडिटिंग करायचं आहे तुमच्यासाठीच मित्रांनो. उद्यासाठी तुम्हाला बघा एक व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे, नंतर झोपायचे. तर आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.